नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कमी वेळात स्वादिष्ट भरड भाजी कशी करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी हरभऱ्याची डाळ मिक्सरच्या भांड्यात टाकूयात। त्यानंतर ही हरभऱ्याची डाळ वाटून घेऊयात आणि एका भांड्यामध्ये हा भरडा काढून घेऊयात। भरडा म्हणजे थोडी मोठी वाटलेली डाळ। त्यानंतर हे वाटलेले मिश्रण एका पातेल्यात काढून घेऊयात। त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात। हे मिश्रण सर्व एकजीव करून घेऊयात। त्यामध्ये लागेल असे पाणी घालून घेऊयात। भरडा बनवण्याची आणखीन एक पद्धत आहे, ती म्हणजे भरड्याची डाळ भिजत घालून त्याला मिक्सरमध्ये वाटून पण भरड भाजी करू शकतो। हे मिश्रण घट्टच मळून घ्यायचं आहे। त्याचे आपल्याला हातावरती वडे करून घ्यायचे आहेत। बघू शकता, अशा प्रकारे हे आपले पूर्ण वडे करून झालेले आहेत। त्याला आपल्याला पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहे। त्यासाठी गॅस चालू करून त्यावरती एक पातेले ठेवून घेणार आहोत। त्यामध्ये अंदाजे पाणी टाकून ते पाणी गरम करून त्यामध्ये हे वडे टाकायचे आहेत आणि त्याला व्यवस्थित मऊ होईपर्यंत उकडून घ्यायचे आहे। तुम्ही हे वडे कुकरमध्ये पण उकडू शकता 1 ते 2 शिट्ट्यामध्ये। त्यासाठी आपल्याला इथे 2 कांदे कापून घ्यायचे आहेत। कांदा हा बारीक कट करून घ्यायचा आहे, कारण जितका बारीक कांदा तितकी भाजी मऊसूद लागते। हा कांदा भरड भाजीला हलकी गोडसर चव देतो। भरड भाजीमध्ये कांदा टाकला तर चव एकदम छान लागते। इथे आपले हे वडे उकडून तयार आहेत। आता आपण इथे एक खिसणी घेऊन हे वडे खिसून घेऊयात। भरड्याचे वडे खिसल्यामुळे भाजीमध्ये ते पटकन मिसळतात। वडे खिसले की त्याचा कडकपणा जातो आणि भाजी मऊ लागते। खिसलेले भरड्याचे वडे भाजीला एकदम घरगुती टेस्ट देतात। वडे खिसल्यामुळे भाजी खायला हलकी आणि रुचकर होते। इथे आपले पूर्ण भरड्याचे वडे खिसून तयार आहेत। चला तर मग बनवूयात भरड भाजी। गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवूयात। कढईमध्ये तेल टाकून ते तेल चांगले गरम करून घेऊयात। हे बघा, आपले तेल गरम करून झालेले आहे। यामध्ये जिरे आणि मोहरी टाकूयात। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून त्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात। यामध्ये भरपूर कांदा, भरपूर चव हीच या भरड भाजीची खासियत आहे। इथे आपला कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतून झालेला आहे। यामध्ये 1 चमचा चवीनुसार मीठ टाकूयात। तसेच यामध्ये 1 चमचा हळद घालूयात आणि 1 चमचा लाल तिखट। हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घेणार आहोत। यामध्ये उकडून खिसलेला भरडा घालून हे मिश्रण लो फ्लेमवरती 5 मिनिटे एकजीव करून घेऊयात।
या भरड भाजीला चव येण्यासाठी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊयात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. अशी सोपी आणि हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बघूयात आपली कमी वेळात बनवलेली स्वादिष्ट भरड भाजी खाण्यासाठी तयार. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात म्हणून धन्यवाद.